नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कामिनीने विचार करत आहे की राजनला अन्नपूर्णा आजीने माफ कसं केलं असेल। एक करून मला गोष्ट गोड जोडावी लागेल, नक्की कायच घडलं असेल त्यांच्यावर। त्यानंतर मात्र त्या कमळीला ॲडमिशन कॉलेजमध्ये मिळाले। त्यानंतर मात्र तिच्या आणि त्या दोघांचे चांगले संबंध निर्माण झाले। मग मात्र राजाने तिला अन्नपूर्णाची मोठी नात बनवून या घरामध्ये आणलं। कसं घडू शकतं? या सगळ्याचा एकमेकांशी काही संबंध आहे, म्हणून माझ्या डोक्यामध्ये जे काही विचार सुरू आहेत, म्हणजे आणि डोक्यात जे काही विचार असल्यामुळे त्यामुळे माझ्या मनात हे असं काही येत नसेल ना, तू आता मला नक्की शोध कुठून लावायचा तेच काही कळत नाही। तेवढ्यात तेथे रागिनी आणि ग्रॅनी आजी म्हणजे ही अनिका येते। अनिका म्हणते की ग्रॅनी आजी, अगं तुझं नक्की काय सुरू आहे? किती वेळेस मात्र मी तुला लुझरचा टॅग देऊ? अगं तुला कळत नाही की नक्की काय करायचं आहे ते? ती वेळेस ती गावछाप तुला ती कमळी हरवणार आहे। तुला कळतं का तू नक्की कसले प्लॅन बनवते की जे प्लॅन फ्लॉप होतात? ती वेळेस मात्र ती गावछाप कमळी जिंकते आणि तुला हरवते। तुला कळतं का नक्की काय होतं? आणि मला ह्या सगळ्याचा राग येतो। तुला कळतं का ग्रॅनी आजी तुम्हाला इग्नोर करतेस का? कामिनी काही उत्तर देत नसते तेव्हा अनिकाला फारच राग येतो। कामिनी रागिनीला म्हणते की इला हिचं तोंड बंद करायला सांग लवकरात लवकर, नाहीतर इला जमणार नसेल तर इला हिच्या खोलीमध्ये घेऊन जायला सांग, ते पण लवकरात लवकर। अनिका तोऱ्यात आणि रागातच म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव ग्रॅनी आजी, मी कुठेही नाही जाणार। आत्ताच्या आत्ता मला माझे आन्सर हवे आहेत। आणि सांग ना अगं ग्रॅनी आजी, ते दिवस कधी येणार आहेत की ती लुझर कमळी मात्र आता लुझर बनणार आहे? जोरात अनिका ओरडते की सांग ना। तेव्हा कामिनीला फारच राग येतो। कामिनी जोरात अनिका असं ओरडते की हे पग हरल्यानंतर मी खचून जात नसते। सध्या मात्र माझ्या डोक्यामध्ये फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाची आता उत्तर कशी शोधायची याचा विचार करत आहे, त्यामुळे तू आता गप्प बस। तेव्हा अनिका म्हणते की सिरियसली तू आता काय बोलली? आणि या वेळेला मात्र माझ्या आनंदापेक्षा तुला इतकं इम्पॉर्टंट काय आहे मला हेच कळत नाही की नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय सुरू आहे। तेव्हा आता कामिनी म्हणते की तुला कळालं असेल, मी तुला आता नाही सांगणार। आता फक्त तू एकच करायचं आहे की स्वतःवर फोकस करायचा आहे। लक्षात येत असेल आणि त्या कमळीचं काय करायचं ते मी बघते ना तुला, आणि माझ्याकडे फार वेळ नाही हे लक्षात घे। आपल्या पांढऱ्या केसांच्या पट्ट्यावरून हात फिरवते। त्यानंतर आता कमळी आणि निंगी इकडे बंड्याकडे कॅन्टीन मध्ये येतात। बंड्याला आवाज देऊन ते बोलवतात। बंड्या लगेच त्यांच्याजवळ येतो आणि बोला असं म्हणतो। तेव्हा आता निंगी विचारते की अरे कॉलेजला सुट्टे लागलेल्या आहेत तरी सुद्धा तुला इतकं काम आहे? तेव्हा बंड्या म्हणतो की अगं हे बघ लास्ट इयरच्या पोरांचं जे काही एक्स्ट्रा लेक्चर आहे तर ते सुरू आहे, म्हणून हे पोरं इथे आहे। तेव्हा कमळी म्हणते की अरे बंड्या, आम्ही गावाकडे निघालो, तू येणार आहे का? तेव्हा आता बंड्या म्हणतो की अगं हे लेक्चर महिनाभर तरी चालेल आणि मला वेळ भेटेल किंवा नाही सांगू शकत। तेव्हा कमळी खुशत म्हणते की अरे बंड्या, आता मी आई आणि आबांना भेटायला जातो, कधी मी त्यांना भेटेल असं झालेलं आहे। आता आबांना भेटायला जायचं म्हटल्यानंतर आबा तर या जगात नाही। बंड्यांना आता धक्काच बसतो आणि कमळी तर तिकडे जायला निघाली आणि तू मनात म्हणतो की अगं कमळी, मी तुला आबाबद्दल कसं सांगू, माझं धाडसच होत नाही। तेव्हा आता कमळी विचारते की बंड्या अरे काय झालं? तेव्हा लगेच बंड्या म्हणतो की मला पण खूपच आपल्या गावाची आठवण झाली। बंड्या खोटं बोलतो तर कमळी म्हणते की बरं ठीक आहे आणि ऐकून घे, लवकरात लवकर जी काही बस असेल तर ती आम्हाला सांग। वेळ वगैरे बघून बंड्या मुद्दाम आता काम आहे असं दाखवतो आणि आलो असे बोलून बाजूला निघून जातो। त्यानंतर आता इकडे कामिनी आपल्या रूम मध्ये येते आणि कमळीचा फोटो समोर ठेवून आता कमळी या घरात कशी आली, राजनची आणि तिची ओळख कधी झाली, अन्नपूर्णाची आज नात बनून ती घरात आली, हे सगळं काही आतापर्यंतचा विचार करत आहे आणि काहीतरी तिचं सुरू असतं। त्यामध्ये दोरा घेऊन ती म्हणते की नक्की काहीतरी मिस होतंय असं आता स्वतःला विचार करत ती म्हणत असते। सगळी गुंतागुंत होते, कोडं काही सुचत नाही आणि यासाठी मी रात्रभर जागलेले आहे असं आता स्वतःला म्हणून विचार करत असते की नक्की काय आहे, कोणतं कोड आपल्या हातून सुटत असेल की मीच तरी काय होतं। आणि ती स्वतःला म्हणते की विचार कर, एकदा चांगला विचार कर आणि आता खरोखर खोलवर जायचं, विचार करायचा आहे प्रत्येक गोष्टीचा, आतापर्यंत काय काय झालेलं आहे त्या गोष्टी। आणि तू काय शोधत काय होती? म्हातारीची मोठी नात। आणि आता प्रत्येक ठिकाणी काही ब्लॅकबोर्डावर कमळीचा फोटो आणि कमळी आतापर्यंत येथे कशी जोडली गेली, कशी आली, हे सगळं काही तिने एका चिठ्ठ्यावर लिहिलेलं असतं। हे सगळं काही मी जोडून झालेलं आहे, पण नक्की कुठे अडतं तेच मला नाही कळत। परत ती स्वतःलाच म्हणते की कामिनी अगं जरा डोक्याला ताण दे आणि असं नाही चालणार। परत पहिल्यापासून जे काही आतापर्यंत घडलेलं आहे तर त्याचा पुन्हा विचार करायचं ती ठरवते की अन्नपूर्णाच्या घरात कशी आली, तिची अन्नपूर्णाची भेट अगोदर कशी झाली, ही सगळी भेट कॉलेजमध्ये झाली होती का? आणि परत म्हणते की नाही, देवळात झाली होती आणि देवळातून त्या भेटीचं रूपांतर तिने मात्र त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली। मग मात्र आता तिची भेट होता
कारण तिची मोठी नाद बनून या घरामध्ये आणलं गेलं. आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टीचा ती परत विचार करते. तिच्या फॅमिलीपैकी आपल्याला कोणी भेटलं होतं का याचा आता विचार करत आहे, पण तिला काही आठवतच नसतं. म्हणून ती आता खूप वैतागलेली असते आणि विचार करायची काही थांबत नसते. स्वतःला कायम ती म्हणते की आठव, अगं आठव कामिनी, तुला अगोदर कोण भेटलं होतं. तेव्हा कुठे तिच्या लक्षात येते की तिला आबा भेटला होता. लगेच एका चिठ्ठीवरती आजोबा हे नाव लिहिते आणि ती चिठ्ठी परत त्या बोर्डावर चिटकवते. एकदा मी साधं व्यवहाराशी बोलायला गेले, पण त्या आजोबाने त्याने मला उडून लावलं होतं. काय त्याची मिजाज होती, त्याने तर माझं ऐकलं नव्हतं. तेव्हाच ही बोलली होती की आबा, मग हिला जन्म तर कोणी दिला असेल, तिला तर आई तर असेल. आई आई म्हणून विचार करते आणि परत म्हणते की बाप तर लागेल. वडील म्हणल्यानंतर परत वडील नावाची चिठ्ठी लिहिते आणि त्या बोर्डावर लावते. ती चिठ्ठी लिहिल्यानंतर आता ती स्वतःला म्हणते की कामिनी, तू पोहोचते, जे काही तू मिस करत होती त्यापर्यंत तू पोहोचते. एवढ्यात तिने आई आणि वडील ह्या दोघांच्या नावाची चिठ्ठी तेथे बोर्डावर चिटकवलेली आहे. कमळीच्या फोटोभोवती आता ह्या सगळ्या काही चिठ्ठ्या ती दोऱ्यामध्ये तेथे चिटकवते आणि बारीक विचार करत असते. तेवढ्यात तेथे रागिनी आणि अनिका तिच्या मागून येतात. नक्की आता कामिनीचं काय सुरू आहे ते बघतात. तर रागिनी पुढे येते आणि विचारते की आई, अगं हे सगळं काय आहे आता. अनिका विचारते की काय ग ग्रॅनी आजी, तू कॉलेज जॉईन केलं का, एज्युकेशनचा अभ्यास तू का करत आहे. आणि आता एक चिठ्ठी उचलून ती वाचते आणि म्हणते की ग्रॅनी आजी, अगं हे काय आहे, कमळीचा प्रवास. रागिनी म्हणते की अगं ते सोड अनिका, हे बघ ना बोर्डावर काय आहे. तेव्हा आता अनिका म्हणते की अगं हे सर्व काय आहे, तू मॅड आजी सारखी मॅड झालेली आहे का. अगं ग्रॅनी आजी, तू गोळ्या घेतल्या नाहीत का, तुला गोळ्यांची गरज आहे का, डायरेक्ट मी डॉक्टरांनाच बोलवते. ती रागिनीला म्हणते की मॉम लवकरात लवकर नंबर दे. रागिनी म्हणते की काय झालं आई, अगं तुला ताप आलेला आहे का. तेव्हा आता कामिनी जोरात त्यांच्यावर ओरडते, अगं इथे माझा अभ्यास सुरू आहे आणि तुमच्या दोघींचं काय सुरू आहे, का मला त्रास देतात. अनिका म्हणते की अगं ग्रॅनी आजी, तुझं नक्की काय सुरू होतं तेच आम्ही विचारत होतो. कामिनी रागाने म्हणते की अभ्यास चालू आहे माझा, तुम्हाला दिसत नाही का. तेव्हा लगेच अनिका म्हणते की अगं तू मॅड आजीची नाच शोधत होती आणि आता त्यात म्हणजे कमळीची हिस्ट्री तू चालू केलीस की तुझं हे काय सुरू आहे प्लीज. तेव्हा कामिनी म्हणते की हे बघ, तुला नाही समज, माझ्या मनामध्ये जी शंका आहे आणि त्याचप्रमाणे मी विचार करत आहे आणि त्याचप्रमाणे जर झालं, ती शंका जर खरी ठरली तर मात्र सगळ्या गोष्टी अवघड आहेत आणि जर ते खरं ठरलं तर आतापर्यंतचे सगळे डाव फेल झाले. तेव्हा रागिनी विचारते की अगं कोणती शंका आहे प्लीज सांगशील का. तेव्हा कामिनी त्यांना शांत राहायला सांगते आणि म्हणते की एकदाच हे कन्फर्म होऊन, एकदा मात्र हे सगळं काही कन्फर्म झालं, कामिनीला मात्र पुन्हा तिचा रुद्र अवतार धारण करावा लागेल असं म्हणते. तेव्हा आता हसायला सुद्धा सुरुवात करते. तर अनिका आणि रागिनी यांना काहीच कळत नसतं की नक्की यांचं काय, ह्या ग्रॅनी आजीचं काय सुरू आहे. अनिका घाबरूनच म्हणते की मॉम हिचं काय सुरू आहे. आता रागिनी सुद्धा घाबरत म्हणते की रिलॅक्स. त्यानंतर आता कमळी आणि निंगी ह्या कॅन्टीन मध्ये बसलेल्या आहेत. आता तिच्या मैत्रिणी सुद्धा तिच्या जवळ आहे आणि बंड्या सुद्धा तेथे उभा आहे. निंगी म्हणते की कमळी, अगं तू माझ्या निकालापेक्षा मात्र मला तुझ्या निकालाची काळजी वाटते. तेव्हा आता तिची मैत्रीण सुद्धा म्हणते की हो ना अगं कमळी, तुझे पेपर म्हणजे पेपर होते त्यावेळेस मात्र काय काय झालं होतं, प्रॉब्लेम्स आले होते आणि तुझ्या बेंच खाली ते कॉफी सुद्धा ठेवली गेली होती. निंगी म्हणते की हो ना, त्या माकडिनीने तुझं हॉल तिकीट सुद्धा पळवलं होतं आणि नशीब कमळी तू त्यातून वाचली. तेव्हा आता कमळी म्हणते की ठीक आहे, झाले ते झाले, परंतु मी पेपर तर दिलेले आहे आणि बघू काय होतं. तेव्हा आता बंड्या म्हणतो की नाही कमळी, कॉलेजमध्ये तर तूच पहिली यायला हवी. सगळेजण मात्र आता सगळेजणी म्हणतात की हो कमळी, तूच कॉलेजमध्ये पहिली यायला हवी. आणि तेवढ्यात आता अनिका तिथे नमिताला घेऊन येते आणि नमिताला म्हणते की अगं तू तर टॉपर आहे आणि आज मात्र आपण तुझ्या आवडती डिश खाऊयात, बोल बरं काय बोलायचं आहे सांग बरं. मुद्दाम अनिकाने नमिताला तेथे आणलेलं असतं आणि बंड्या आणि कमळीच्या मैत्रिणी म्हणत असतात की तूच मात्र कमळी वर्गामध्ये पहिली यायला हवी. तेव्हा अनिका मात्र आता एक्सक्यूज म्हणून आवाज देते आणि विचारते की कॅन्टीनमध्ये असं काय आहे नमिताला जे काही आवडतं त्याबद्दल. तेव्हा नमिताला विचारते की सांग बरं तुला नक्की काय आवडतं आणि हे बघ तुला जर वडापाव आवडत असेल तर मात्र वडापाव सांगते. हे बघ नमिता, आज मात्र मी स्वतः जाणार आहे आणि तुझ्यासाठी वडापाव घेऊन येणार आहे. तर तेवढ्यात सिम्स म्हणते की अनिका अगं वडापाव नकोय, बर्गर चालेल. अनिका मात्र त्या सिम्सला म्हणते की स्टॉपर कोण आहे, ही नमिता आहे की तू आहे बरं, आणि आज मात्र तिची आवडती लाडकी डिश येणार आहे आणि तुला कळतं का. तेव्हा मुद्दा मात्र कमळीच्या तोंडावर आता ही नमिताच्या पुढे पुढे करत असते आणि नमिताला म्हणते की मी आणते आणि सिम्सला म्हणते की तू बावट आहे. तेव्हा नमिता म्हणते की अगं अनिकाला काही नको, कारण मी थोड्या वेळापूर्वीच नाश्ता केलेला आहे. आता अनिका ऐकायला तयारच नसते. अनिका म्हणते की तू बस, माझ्याकडून तुला आज हे असेल. त्यानंतर इकडे कामिनी एका हॉस्पिटलला येते. तेव्हा त्या कामिनीला
बसायला सांगतात, पण कामिनी म्हणते की नाही, मला माझं जे काही रिपोर्ट्सबद्दल बोलणं झालं होतं ते रिपोर्ट्स मला हवे आहेत. तेव्हा आता रिसेप्शनवर मात्र ती मुलगी म्हणते की हे बघा, आज मात्र डॉक्टर नाही आलेले. कामिनी म्हणते की अहो, डॉक्टरांशी माझं बोलणं झालं होतं आणि डॉक्टरांनी खोटे रिपोर्ट दिलेले आहे. ही लॅब कशासाठी आहे? असं खोटं करण्यासाठी, कसं की पेशंटच्या रोगासाठी निदान करण्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही खोटे रिपोर्ट देतात आणि लोकांच्या जीवाशी खेळतात. तर तेव्हा आता त्या मॅडम म्हणतात की हे बघा मॅडम, आम्ही कशाला कुणाला खोटे रिपोर्ट देऊ. कामिनी म्हणते की अहो, खोटे रिपोर्ट तर तुम्ही दिलेले आहेत आणि त्याचा पुरावा सुद्धा माझ्याकडे आहे. तुमच्या डॉक्टरांनी राजन आणि कमळी महाजन यांचे खोटे रिपोर्ट दिलेले आहेत. तो पुरावा माझ्याकडे आहे, तो तुम्हाला मी दाखवू का? आणि तुम्हाला आठवत नसेल की त्या दरम्यान जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे तर ते काढून देण्यासाठी तुम्ही मला मदत केली होती आणि तीच आहे मी. खरं तर मी म्हणेल की तुमची लॅबच बंद व्हायला हवी किंवा निदान तुमचं लायसन्स बंद व्हायला हवं असं मला वाटतं. आणि मी तेच सांगते. तेव्हा आता त्या मॅडम म्हणतात की हे बघा, राजन सर आणि आमचे डॉक्टर यांचं बोलणं झालं होतं, पण मी तुम्हाला खात्रीने सांगते की ते रिपोर्ट बदलले नव्हते. आणि हे बघा, आमचे डॉक्टर आहे ते कधीही असा फ्रॉड रिपोर्ट नाही देणार आणि म्हणूनच मात्र राज्यमंत्र्याच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. तेव्हा कामिनी विचारते की मग जे रिपोर्ट मॅच व्हायला नको तर ते मॅच झालेच कसे? आता ती मॅडम म्हणतात की तुम्ही चुकीचे सॅम्पल पाठवले असतील म्हणून असं झालं असेल, नाहीतर ते रिपोर्ट सुद्धा खरे असू शकतात, दुसऱ्या माणसाचे सॅम्पल असू शकतात. ती जरी असलं तरी सुद्धा मी तुम्हाला खात्रीने हे सांगू शकते, आमच्या इथे रिपोर्ट नाही बदलले जाणार. तेव्हा आता कामिनी बाहेर येते आणि म्हणते की मला जे काही वाटतं ते खरं आहे. लॅबचे डॉक्टर जे काही बोलत आहेत ते खरं आहे. म्हणजे अनिकाकडून नक्की काही सॅम्पल बदलले असतील का, जे कदाचित मात्र तिने कमळीच्या केसाऐवजी स्वतःचा केस तर दिला नसेल ना, हे कशावरून नसेल म्हणून आता कामिनी विचार करत आहे. त्यानंतर इकडे अनिका ही नमिताला म्हणत असते की अगं, माझ्याकडून आज तुला ही पार्टी समोर, आणि हे बघ मी तुला सांगते की खात्रीने तू फर्स्ट म्हणजे पहिला नंबर तुझाच येणार आहे. आता निंगी ही कमळीला विचारते की अगं, ही माकडी सारखी ते नमिताला असं का म्हणते की तू टॉप करणार आहे. तेव्हा आता कमळी म्हणते की अगं, ते सर्व जाऊन दे, पण अनिका तिला असं इतका भाव द्यायला काय लागलेले आहे मलाच काही कळत नाही. तिच्याशी इतकं गोड का बोलते? बंड्या सुद्धा म्हणतं की हो, नाहीतर ती अशी तिच्याशी इतकं गोड नाही बोलू शकत. तेवढ्यात अनिका आता नमिताच्या पुढे करून तिच्यासाठी नाश्ता घेऊन येते. हे बघ, तुला खास वडापाव. तर नमिता म्हणते की हे बघ, मला नकोय. अनिका म्हणते की अगं नमिता, लाजतेस का तू? हे बघ, तू लाजू नको. तुला जर असं असेल तर मी तुला भरवते. आणि मी तर खरंच इमॅजिन केलं नव्हतं की कॉलेजच्या टॉपरला मात्र मी स्वतः ही डिश भरवेल म्हणेन, ते पण तिच्या आवडते. हे ग, घे माझ्यासाठी घे म्हणून तिला आपल्या हाताने घास भरवते. कसं आहे की तू कमळीला सपोर्ट केला आणि मला फसवलं. बळजबरीने ती आता नमिताच्या तोंडात भरवत असते, ते पण जबरदस्तीने. तेव्हा आता कमळी लगेच उठते. आता कमळी लगेच अनिकाच्या हाताला धरून तिला बाजूला करते. निंगी आता आणि बाकीच्या मैत्रिणी आता बिचारे नमिताला सावरतात. मी रागाने अनिकाला म्हणते की अगं, तुझं काय सुरू आहे? काय करतेस? तुला कळतं का? तेव्हा अनिका म्हणते की आमचा मॅटर आहे, कारण तिने माझ्यासोबत फसवी केलेली आहे. तुझ्यासोबत तिने नाही केली, त्यामुळे तू आमच्यामध्ये पडू नकोस आणि निघ इथून. तेव्हा आता कमळी म्हणते की हे बघ अनिका, तुला कोणीही फसवलेलं नाही, उलट मात्र तू विद्यार्थ्यांना फसवलेला आहे. दरवर्षी पेपर फोडते, कॉपी करून पास होते, सगळ्यांना केलेली फसवणूक आहे. अनिका कमळीला म्हणते की जास्त ओव्हर कॉन्फिडन्स मला दाखवू नको. तुझा हा कॉन्फिडन्स आहे तर तुझ्यापाशी ठेव. एक गोष्ट लक्षात ठेव, दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मी टॉप करणार आहे, लक्षात ठेव. कमळी म्हणते की टॉप? अगं, तू तर खूपच शहाणी झाली. अगोदर वाट बघ, अगं पास तर होती की नाही याची काळजी घे. अनिका म्हणते की इतका कॉन्फिडन्स? ओके, वेळ आल्यानंतर बघूया. आणि टॉप तर अनिका महाजनच होणार. कमळीकडे रागाने पाहत असते. त्यानंतर आणि कमळी बाहेर येतात तर निंगी म्हणते की बघ ना, अगं ती माकडी नमिताला उगाच त्रास देत बसली होती. कमळी म्हणते की हो ना, बिचारी नमिता, माझ्यामुळे तिला इतका त्रास सहन करावा लागला. आता निंगी म्हणते की कमळी, अगं तू इतकं वाईट वाटून घेऊ नको. अनिकाचं पितळ उघड पाडायचं होतं म्हणून तू नमिता बरोबर धरलं होतं, त्यामुळे जाऊन दे, हा विषय सोडून दे. तेवढ्यात कमळी आता बंड्याला आवाज देते आणि बंडा बाहेर येतो. तर कमळी विचारते की अरे, मी तुला एसटीची चौकशी करण्यासाठी सांगितली होती, केली का चौकशी? बंड्या मात्र शांत असतो. बंडा विचारतो की कमळी, अगं खरंच जायचं म्हणतेस का तू गावाकडे? कमळी म्हणते की अरे बंड्या, तू असं का बोलायला लागलास? अरे आपलं बोलणं झालेलं आहे अगोदर, गावाकडे जायचं आहे म्हणून. आता कॉलेज सुद्धा सुरू होईल, मग कशाला? त्यावरती कमळी म्हणते की आम्ही 2च दिवसात जाऊन येतो, तू अगोदर सांग तू एसटीची चौकशी केलेली आहे किंवा नाही. बंडा म्हणतो की दुपारनंतर एक एसटी आहे आपल्या गावाकडे जाण्यासाठी. निंगी म्हणते की अरे काय सांगतो, अरे भारीच आहे, आणि आता रिझल्ट लागल्या लगेच दुपारची गाडी पकडून आपल्याला गावाकडे जाता येईल. कमळी म्हणते की हो ना, आणि कमळी म्हणते की चल, आपल्याला सामान भरून ठेवावं लागेल, एकतर खोली सुद्धा आवरायची आहे. निंगी म्हणते की हो हो बरं. निंगी म्हणते की बंड्यात चल, आम्ही येतो, आणि त्या दोघी लगेच आता आवरायला घेतात. आता खूपच घाई झालेली असते की कधी गावाकडे जाईल. बंड्या आता त्यांची उत्सुकता बघतो, पण बंड्याला धक्का बसलेला असतो.
आबा गेल्याचं जे काही सत्य आहे तर ते बंड्याने त्यांच्यापासून लपवलेलं असतं. त्यानंतर इकडे कामिनी विचारच करत असते की अचानक मात्र हे ओरिजिनल रिपोर्ट इतके मॅच कसे होऊ शकतात. ते ओरिजिनल रिपोर्ट मात्र मॅच होतात म्हणजे ती कमळी आणि तिला आता गौरीला जेव्हा ती मारायला गेलेली असते तेव्हा ते क्षण आठवतात की म्हणजे ही नक्की गौरीचीच मुलगी असेल. गौरी तर मला असं म्हणाले की आता ती जी आग लावली होती त्या आगीत मात्र माझी मुलगी जळून खाक झाली. ती असं का म्हणली असेल. नक्कीच इथे तरी काहीतरी गोंधळ होतोय म्हणून ती पुन्हा ते रिपोर्ट पाहत असते. म्हणजे असं वाटतं की हे रिपोर्ट खरे आहेत आणि जर का हे रिपोर्ट खरे असतील ही अन्नपूर्णाची खरी नात असेल आणि तिने माझं आयुष्य आता याच घरामध्ये येऊन इतकं हैराण करून सोडलं. जर का हीच तिची नात असती ते पण खरी खोरी मग आणखीन काय करायचं. आता मात्र ह्या रिपोर्टवर मला अवलंबून नाही राहता येणार. आणखीन काहीतरी शोधावं लागेल. कामिनी ते सगळं काही शोधून काढण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.